गाढव रस्त्यानं चाललेलं होतं. रस्त्यानं चालणाऱ्या गाढवाच्या पाठीवर कोणीतरी देवी मातेचा फोटो ठेवला आणि देवी मातेचा फोटो ठेवल्याच्या नंतर गाढव रस्त्यानं चालत राहिलं. चालता चालता लोकांनी गाढवाच्या पाठीवरती देवी मातेचा फोटो बघून सगळ्यांनी त्या गाढवाला प्रणाम करायला सुरू केला. कोणी यायचं त्या गाढवाला भाकरी द्यायचं, कोणी यायचं त्या गाढवाला घास चारायचं, कोणी यायचं त्या गाढवाचं दर्शन घ्यायचं. प्रत्येक जण यायचा आणि गाढवाच्या समोर वाकायचा. एक दिवशी गाढवाला अहंकार झाला, अभिमान झाला आणि गाढव म्हणायला लागलं, माझ्या एवढा या जगामध्ये कोणीच श्रेष्ठ नाही. सगळेजण माझ्या समोर येतात आणि झुकतात, वागतात, मला नतमस्तक होतात. मी जर सगळ्यात श्रेष्ठ आहे तर आजपासून ह्या गाढवाचे कामं बंद करायचे. आजपासून आपल्या पाठीवर बोजा जो आहे तो बोजा कधीच उचलायचा नाही. आजपासून गाढवपणा करायचा नाही. म्हणून त्यानं पाठ हलवली आणि पाठ हलवल्याबरोबर पाठीवरचा देवी मातेचा फोटो खाली पडला. जसा फोटो खाली पडला तसा तो हलका फुलका झाला आणि तो म्हणायला लागला, आजपासून गाढव काम करायचं नाही. गाढव चालायला लागला. चालता चालता समोरून माणसं यायला लागली, पण माणसं त्याच्या समोर येत नव्हती. त्याला चारा टाकत नव्हती, त्याला भाकरी देत नव्हती, कोणी त्याच्या समोर वाकत नव्हतं, नतमस्तक होत नव्हतं, पाया पडत नव्हतं. गाढव उलट समोर जाऊन किंकाळायला लागला, अरे मी आलोय, माझ्यासमोर वाका, माझ्यासमोर झुका, माझं पाया पडा, माझं दर्शन घ्या, मी आलोय, असं लोकांना सांगायला लागला. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, गाढव लोकांच्या समोर येऊन ओरडायला लागला. लोकांना गाढवाच्या आवाजाचा त्रास व्हायला लागला. ज्या लोकांनी कालपर्यंत गाढवाचं दर्शन घेतलं होतं त्याच लोकांनी आता हातामध्ये काठी घेतली आणि 1 तास 2 तास त्या गाढवाला मरणाचा मारायला सुरू केला. आता मात्र गाढवाच्या लक्षात आलं की अरे, कालपर्यंत जी माणसं माझं दर्शन घेत होती आज तीच माणसं मला काठीनं मारायला लागलीत. अर्थात जी माणसं माझं दर्शन घेत होती ते माझं दर्शन घेत नव्हती, माझ्या पाठीवर असणाऱ्या देवी मातेच्या फोटोचं, मूर्तीचं दर्शन घेत होती. त्याचा अहंकार नाहीसा झाला. तसंच आहे आपलं सुद्धा. माणसं आपल्याला नमस्कार करतात म्हणजे ते तुमच्या चेहऱ्याला पाहून नमस्कार करत नाहीत, तर ते तुमच्या कर्तृत्वाला पाहून नमस्कार करतात. म्हणून आपलं कर्तृत्व नेहमी चांगलं असलं पाहिजे. कधी आपली सुद्धा गाढवासारखी अवस्था होईल काही सांगता येणार नाही.